नमस्कार मित्रांनो, आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण घेऊन आलेलो आहोत सिप्लॉक्स आय आणि एअर ड्रॉप बद्दल पूर्ण माहिती। त्यामध्ये त्याचे युजेस, त्याचे साइड इफेक्ट, त्याची प्राइस, त्याची मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर सिप्लॉक्स एअर ड्रॉपची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती लॅबोरेटरी या कंपनीद्वारे केली जाते। तर हे जे आहे 10 ml ची जी बॉटल आहे, तर याची जी प्राइस आहे ती 52 रुपयाला आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर अवेलेबल आहे। तर आज आपण याची युजेस पाहू। तर यातला कोणत्या कंडिशन मध्ये वापर केला जातो, डॉक्टर आपल्याला कोणत्या कंडिशन मध्ये हे ड्रॉप प्रिस्क्राइब करतात, ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर सिप्लॉक्स या ड्रॉपचा डोळ्यासाठी आणि कानासाठी देखील वापर केला जाऊ शकतो। तर डोळ्यामध्ये जळजळ होणे, त्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येणे, त्यानंतर डोळे लाल होणे किंवा लालसरपणा डोळ्यामध्ये येणे, या कंडिशन मध्ये आपण या ड्रॉपचा वापर करू शकतो। त्यानंतर डोळ्यामध्ये जळजळ होणे, त्यानंतर डोळे चिपडे होणे, म्हणजे जे आपलं चिपडेपणा येतो, तर त्या कंडिशन मध्ये देखील आपण या ड्रॉपचा वापर करू शकतो। त्यानंतर कानामध्ये, तर कानामध्ये इन्फेक्शन होणे, त्यानंतर कान दुखणे, अशा ज्या कानदुखी संबंधित ज्या आपल्याला समस्या आहेत त्याच्यामध्ये आपण याचा वापर करू शकतो। तर याचा डोस कसा घ्यायचा, तर याचा जो डोस आहे ते आपल्याला डॉक्टरच्या सल्ल्याने घ्यायचा आहे। तर आपल्याला याचे 2 थेंब डोळ्यात किंवा कानात टाकायचे आहेत। ज्या संबंधित आपल्याला समस्या आहे, समज कानाची समस्या असेल तर कानामध्ये 2 थेंब आपल्याला टाकायचे आहेत। त्यानंतर डोळ्याची समस्या असेल तर 2 थेंब आपण टाकू शकतो। तर याचे साइड इफेक्ट, तरी नॉर्मली याचे जास्त काही साइड इफेक्ट नाही आहेत, तर आपल्याला डोकेदुखी असं होऊ शकतं। तर अशा प्रकारे या ड्रॉपची माहिती होती। तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर धन्यवाद मित्रांनो।